नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून अँजिओस्पर्म टॅक्झोनॉमी हा पेपर आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन. फर्स्ट युनिट ते लास्ट युनिटपर्यंत नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार म्हणजे 2020 NEP नुसार आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अँजिओस्पर्म टॅक्झोनॉमी SY BSc सेकंड इयरचा पेपर आपण स्टडी करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, माल्वेसी फॅमिली आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपल्याला फॅमिली कॅनेसी फॅमिली आपण SY BSc सेकंड इयरची फॅमिली आपल्याला स्टडी करायचं. सुरुवातीमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं. सिस्टमॅटिक पोझिशन बघा. सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे क्लासिफिकेशन. आता आपल्याला डायकोटचं आपण सर्व फॅमिली स्टडी केली होती मागच्या लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये आपल्याला कॅनेसी फॅमिली ही मोनोकोटची फॅमिली आपल्याला स्टडी करायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार 2025ची ही फॅमिली आहे मित्रांनो. SY BSc. फर्स्ट आहे सिस्टमॅटिक पोझिशन म्हणजे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन बघा. क्लास काय देण्यात आले या ठिकाणी? मोनोकोटलेडन्स. म्हणजे मोनोकोटलेडन्स मीन्स आपण मागच्या लेक्चरमध्येही पाहिलं. मोनोकोटलेडन्स मीन्स इम्ब्रिओमध्ये वन सिंगल सीड्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. बघा, एक सिंगल कोटलेडन प्रेझेंट आहे म्हणून मोनोकोटलेडन्स असे नाव या ठिकाणी क्लास देण्यात आलं आहे. क्लास मोनोकोटलेडन्स या कॅटेगरीमध्ये कॅनेसी फॅमिलीला ठेवण्यात आले. तर त्याच्यात आपल्याला फर्स्ट पॉईंट आहे बघा, ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम आपल्याला बघायला मिळणार आहे कॅनेसी फॅमिलीमध्ये. स्टेम ब्रांचेड, लिव्स विथ पॅरलल व्हेनेशन, फ्लोरल आर ट्रायमेरस आणि सीड्स विथ सिंगल कोटलेडन्स. बघा, इम्ब्रिओमध्ये काय असेल? सिंगल सीड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असेल म्हणून मोनोकोटलेडन्स नाव आलं आहे. आता एक सपोज तुम्हाला जर प्लांट आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार? त्याचे लीफवरून सुद्धा तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात. तर लीफ बघायचं मित्रांनो. लीफमध्ये आपल्याला वेन्स बघायचं आहे. वेन्स पाहिल्यानंतर आपल्याला त्याच्यात वेन्स आपल्याला कोणत्या सिस्टीममध्ये दिसते त्याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय करते. तर आपल्याला डायकोटमध्ये जर पाहिलं तर नेट लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला वेन्स दिसते लीव्समध्ये. आणि मोनोकोटच्या प्लांटमध्ये मोनोकोटलेडन्स म्हणजे कॅनेसी फॅमिलीचं लीफमध्ये आपल्याला वेन्स कसं दिसणार? सरळ दिसणार. बघा, एका डायरेक्शनमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर मग ते कोणतं लीफ्स असेल? पॅरलल व्हेनेशन. म्हणजे पॅरलल व्हेनेशन असेल म्हणजे हा प्लांट कोणता आहे? मोनोकोट आहे का डायकोट आहे? तर मोनोकोट आहे असं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. क्लास पाहिला आपण. नंतर आपल्याला नेक्स्ट सिरीज कशात ठेवण्यात आले बघा. सिरीज आहे इपिगायनस. बघा, हे तुम्हाला दिसते या ठिकाणी. नोट करून घ्यायचं मित्रांनो, कारण न्यू सिलेबस आहे, तुम्हाला हे लागेल. आणि हे नोट्स तुम्ही काढून घ्यायचं किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. इपिगायनस फर्स्ट कॅरेक्टर दिलं. हर्ब श्रब दोघं आपल्याला बघायला मिळणार आहे. मोनोकोटमध्ये हर्ब काय होत असते? त्याचं वुडी सॉफ्ट असेल आणि ग्रीन असेल. श्रबसुद्धा आपल्या ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये दिसेल. म्हणजे मोठं झाड नाही, छोटंसं झाड असेल. फ्लावर लार्ज पेरियांत पेटिओल. बघा, फ्लावर्स मोठं असेल. हे बघा तुम्हाला डायग्राम दिसते या ठिकाणी. हे मोनोकोटचं प्लांट आहे. या ठिकाणी आपल्याला फ्लावर मोठं दिसते आणि पेरियांत पार्शली पेटिओल त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओव्हरी कोणत्या प्रकारचं असेल? इंटेरियर. बघा, या प्लांटची मोनोकोटची ओव्हरी कोणत्या प्रकारची असेल? मग इंटेरियर. फॅमिली कॅनेसी. बघा, नेक्स्ट आहे सिरीज झालं फॅमिली कॅनेसी. आणि हे डायग्राम बघून आपण बघू शकतो फिलामेंट, एन्थर, लेव्हलम. हे बघा, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे सर्व आपल्याला या ठिकाणी या डायग्राममध्ये मोनोकोटचं कॅनेसी फॅमिलीचं आपल्याला बघता येते. कॅना इंडिका हे सायंटिफिक नेम आहे मित्रांनो. कॅना इंडिका. सोपी आहे मित्रांनो. आपण डायकोटचं सर्व फॅमिली पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. ही एक सिंगल फॅमिली आहे, ही मोनोकोटची देण्यात आली.
आता मोनोकोट हे आपण त्याच्यात कसं आयडेंटिफाय करायचं, हा प्लांट मोनोकोट आहे का डायकोट आहे, आणि नाव कसं आलं त्याचं, मोनोकोट का नाव देण्यात आलं आहे तेही आपण पाहिलं. आणि त्याच्यात आपला हर्ब श्रब हे दोघं बघायला मिळतील. आणि त्याचं फ्लावर मोठे आहे, बिग आहे, आणि पेरियांत त्या ठिकाणी थॅलोइड्स प्रेझेंट आहे. आता मॉर्फोलॉजी कॅरेक्टर आपल्याला बघायचं आहे. मॉर्फोलॉजी कॅरेक्टर हे बघा, फर्स्ट कॅरेक्टर आहे स्टेम. स्टेम, लीव्स, इन्फ्लोरेसेस, फ्लावर्स, पेरियात, एंड्रोशियम, गायनोशियम, फ्रूट, सीड्स आणि डिस्ट्रीब्युशन फ्यूचर्स किंवा इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स. तर मॉर्फोलॉजी कॅरेक्टरमध्ये फर्स्ट आहे स्टेम. रिप्रेझेंटेड बाय अंडरग्राउंड. बघा इथे काय म्हटलं, आपण जर स्टेम याचं पाहिलं तर बघा रिप्रेझेंटेड बाय अंडरग्राउंड ट्युबरस, रायझोम्स एरियल, स्टेम्स ग्रीन. बघा इथे काय ट्युबरस, रायझोम्स एरियल, स्टेम ग्रीन या प्रकारचं आपल्याला कॅनेसी फॅमिलीचं स्ट्रक्चर दिसणार आहे. ट्युबर्स असेल, रायझोम्स एरियल, स्टेम ग्रीन, सिलेंड्रिकल. बघा सिलेंड्रिकल म्हणजे स्टेम त्याचं काय असेल, सिलेंड्रिकल असेल. कवर बाय शिथिंग लिप बेस. बघा कवर बाय शिथिंग लिप बेस तुम्ही पाहिलं असेल, डायग्राममध्ये तुम्हाला दिसलं असेल त्या ठिकाणी. तर काय दिले, कवर बाय शिथिंग लिप बेससुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. सेकंड पॉईंट आहे लिप. कावलाईन असेल, युजली लार्ज एंड बोर्ड आहे, मोस्टली टू रिंकेड डायथिकस. बघा टू रिंक आहे आणि डायथिकस आपल्याला बघायला मिळणार आहे. सिम्पल पेट्युअल बेस हिटिंग द स्टेम अब्लॉंग टू बोर्ड पिनेटली पॅरेलाल वेन्स. बघा आपल्याला पिनेटली पॅरेलाल वेन्स विथ कॉन्सेप्शन्स मिडरिप लिगुल अपसेन. बघा त्या ठिकाणी काय ऑप्शन असेल मग, मिडरिप लिगुल ऑप्शन असेल. ही कोणती फॅमिली आहे मित्रांनो, मोनोकोटची फॅमिली आहे. तर याच्यात काय काय ऑप्शन आहे आणि स्टेम कसं दिसतंय आपल्याला, लिप कसं दिसतंय. नंतर आपल्याला थर्ड पॉईंट आहे इन्फ्लोरेसेस. आता इन्फ्लोरेसेस कसं असेल, इन्फ्लोरेसेस रेसिमोस. तुम्ही रेसिमोस सायमोस मागचं लेक्चर अटेंड केलं असेल, रेसिमोसचं डिफरन्स काय असतं आणि सायमोसचं काय डिफरन्स आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. या ठिकाणी रेसिमोस पेनिकल जनरली टर्मिनल. बघा इथे पूर्ण एक्सप्लेन करून दिले, रेसिमोस पेनिकल जनरली टर्मिनल. या प्लांटमध्ये रेसिमोस काय झाले, टर्मिनेट झाल्यामध्ये त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, त्याची ग्रोथ स्टॉप होऊन जाते. जर त्या टर्मिनेट झालेल्या ब्रांचला त्या ठिकाणी फ्लावर्स आलं असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याची ग्रोथ स्टॉप होते. आणि रेसिमोसमध्ये बघा, रेसिमोस आणि रेसिमोस आहे, आणि सायमोसमध्ये त्याचं जे ब्रांचेडला असतात त्या ठिकाणी त्या प्लांटला ब्रांचेडला फ्लॉवर असतात आणि त्याचे जे ग्रोथ असते ते कंटिन्यू चालू असते. नेक्स्ट आहे इंडिव्हिज्युअल फ्लावर्स. बघा फ्लावर कसे असेल, लार्ज शो जनरली सबसेसाईल. बघा इथे काय म्हटलं, लार्ज शो जनरली सबसेसाईल. सबसेसाईल म्हणजे बघा जो स्टेम आहे, या प्लांटचं स्टेम आहे, प्लांटला लागून या ठिकाणी लीफ असेल. बघा याला काय म्हणतात, सेसाईल किंवा सबसेसाईल. ब्रॅक्टिएट प्रेझेंट आहे, ब्रॅक्ट आहे, 1 फ्लावर्स और 2 फ्लावर्स, सर्सिनियस, बायसेक्शुअल्स, असिमेट्रिक, झायगोमॉर्फिक, इपिगायनस, ब्राईट कलर्स. तर बघा आपल्याला त्या ठिकाणी बायसेक्शुअल दिसणार आहे, सिमेट्रिकल आहे, झायगोमॉर्फिक आणि इपिगायनस ब्राईटली कलर्समध्ये आपल्याला दिसणार आहे फ्लावर्स. आता फ्लावर्स काय असतं हे तुम्हाला मी इन्फ्लुएन्सेस काय आहेत तेही मागच्या लेक्चरमध्ये म्हटलं आहे. जो फ्लावरचा गुच्छ असेल, अरेंजमेंट असेल त्याला फ्लावर म्हणतात आणि त्याचे कोणत्या प्रकारचं दिसतं ते आपण या ठिकाणी स्टडी करत आहोत. नंतर नेक्स्ट आहे पेरियांथ. बघा कंपॅरिजेस 6 मेंबर्स, किती 6 मेंबर दिसते आपल्याला. बायसिरेट डिफरेन्शिएटेड इंटू आउटर कॅलिक्स ऑफ 3 सेपल्स. बघा इथे काय म्हटलं आहे, इंटू आउटर कॅलिक्स ऑफ 3 सेपल्स, पॉलिसेपलस, ग्रीन टू पर्पल मे बी परसिस्टन्स. तर बघा पॉलिसेपलस देण्यात आले, तर सेपल्स किती प्रेझेंट आहे त्या ठिकाणी
3 सेपल्स प्रेझेंट आहे आणि ग्रीन टू पर्पल मे बी परसिस्टंट. तर आपल्याला त्या ठिकाणी ग्रीन आणि पर्पल कलरमध्ये कदाचित आपला परसिस्टंटमध्ये दिसेल. फ्रूट इम्ब्रिगेट अँड इनर कोरला. बघा, फ्रूट इम्ब्रिगेट आहे अँड इनर कोरला. 3 पेटल्स सिमिलर टू सेपल्स बट लोंगर फ्री बेस कॅनॉट द ॲडंट टू स्टॅमिनल कॉलम. इम्ब्रिगेट, बघा इम्ब्रिगेटमध्ये म्हणजे पेटल सिमिलर टू सेपल्स आपल्याला बट लोंगर्स फ्री दिसेल आणि इम्ब्रिगेटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पेरियडमध्ये दिसणार आहे. नंतर नेक्स्ट आहे अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम इट इज अ मॉडिफाय इन टू पेट्युअल स्ट्रक्चर कन्सिस्टिंग द मोस्ट कन्सपिशियस पार्ट्स ऑफ द फ्लावर्स. इट कन्सिस्ट ऑफ द जनरली 5 इन सम 4 6 ब्राईट कलर्स. बघा आपल्याला त्या ठिकाणी 4 5 किंवा 4 आपल्याला ब्राईट कलर्स मेंबर्स दॅट आर व्हेरीली स्पॉटेड इन द इम्ब्रिगेट. वन ऑफ देअर इज अ सम वॉट डिफरंट इट्स नॅरो अँड रोल ऑफ इट सेल्फ रिफ्लेक्सिंग. बघा आपल्याला अँड्रोशियम बघायचं. अँड्रोशियम 4 ते 5 प्रेझेंट आहे ठिकाणी आणि हे आपल्याला एवढं डिटेलमध्ये लिहायचं नाही, तर फक्त आपल्याला जे आपल्या त्या ठिकाणी स्टॅमिन दिसते आपल्याला अँड्रोशियम किती आहे ते आपल्याला दिसते, कलरमध्ये दिसते का आपल्याला, ते आपल्याला या ठिकाणी फक्त ते पॉईंट लिहायचं आहे, अदरवाईज बाकी सोडून द्यायचं आहे. मी हे नोट्स जास्त याच्यात जास्त लिहिलं गेलं आहे, त्याच्यामुळे याच्यात तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणून तुम्हाला मेन कॅरेक्टर आहे तेच फक्त तुम्ही अँड्रोशियमचं लिहायचं आहे. बाकी सेम आहे. तुम्ही मोनोकोट डायकोटचं फॅमिली तुम्ही स्टडी केलं असेल, त्याच्यात आपल्याला उलट आता मोनोकोटचं आपण या ठिकाणी स्टडी करतो. सेम कॅरेक्टर आहे, फक्त थोडंफार डिफरन्स आहे त्याच्यात. आता डायकोट आणि मोनोकोट कसं नाव आलं ते कळालं तुम्हाला. नंतर आपल्याला गायनोशियम हे बघा, अँड्रोशियम गायनोशियम. आता हे काय आहे, मेल आणि फिमेल दोघं या ठिकाणी प्रेझेंट आहे. गायनोशियम ट्रायकार्पलेरी आहे, सिनकार्पस आहे, इन्फेरियर ओहरी आहे, ट्रायलोक्युलर ओव्ह्यूल्स, नंबर्स एक्झाइल प्लासेंटेशन्स, स्टाईल 1 थिक एंड पेट्युअल, स्टिग्मा टर्मिनल ओव्हर, व्हेरी समटाइम विंजेड, सीज विथ स्ट्राईक इम्ब्रो इन द हार्ट इंडस्पॉम. बघा इथे काय म्हणजे ट्रायकार्पलेरी आहे, ट्राय मीन्स 3. गायनोशियम काय, ट्रायकार्पलेरी, सिनकार्पस आहे, इन्फेरियर लोक्युलर ओव्ह्यूल्स. फक्त हे बेसिक पॉईंट लिहायचं आहे तुम्हाला. जेव्हा आपण फॅमिली एक्सप्लेन करत असतो तेव्हा आपल्याला बेसिक पॉईंट लिहायचं असतात. नंतर नेक्स्ट आहे फ्रूट आपल्याला कोणत्या प्रकारचं दिसतंय, अ कॅप्सूल विथ परकार्प या कंडिशनमध्ये आपल्याला फ्रूट बघायला मिळणार आहे कॅनेसी फॅमिलीमध्ये. सीड्स विथ स्ट्राइट इम्ब्रियो अँड हार्ड इंडस्पोम. बघा इथे काय म्हटलं, विथ स्ट्राइट इम्ब्रियो कसं असेल, हार्ड आहे, इंडस्पोममध्ये आपल्याला या कंडिशनमध्ये या फॅमिलीमध्ये बघायला मिळणार आहे. आता इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्ससुद्धा देण्यात इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स आहेत सुद्धा, पण डिस्ट्रीब्युशन फ्युचर पण देण्यात आले. आपण जे कॅरेक्टर मॉर्फॉलॉजी कॅरेक्टर स्टडी केले तेच कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे डिस्ट्रीब्युशन फ्युचरमध्ये. तर आपल्याला इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स बघायचं आहे. खास करून आपल्या शॉर्ट क्वेश्चनमध्ये जर बोर्डमध्ये आपल्याला एक्झाममध्ये विचारलं असेल तर आपल्याला शॉर्ट क्वेश्चन हा इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स विचारला जातो. लॉंग क्वेश्चन असेल तर मॉर्फॉलॉजी कॅरेक्टर तुम्हाला किंवा व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर तुम्हाला 1 बाय 1 त्या ठिकाणी एक्सप्लोअर करावं लागेल. आणि जे आपल्याला जे बेसिक आहे तेच लिहायचं आहे. बाकी जे हार्ड असेल ते लागलंच तर सोडलं तरी चालेल. आपल्याला जे समजतं आहे, आपल्याला जे माहीत आहे तेच लिहायचं आहे. आता इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स हे शॉर्ट क्वेश्चनमध्ये विचारलं जातं. तर शॉर्ट क्वेश्चन काय असेल बघा, इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स. फर्स्ट आहे सेव्हरल स्पायसेस ऑफ कॅना एल आर कल्टिवेटेड फॉर देअर अट्रॅक्टिव्ह अँड हँडसम फ्लावरिंग पार्क अँड गार्डन, मोस्ट ऑफ दिस बिंग ऑफ हायब्रिड ओरिजिन. हा एक कॅरेक्टर झाला. दुसरा कॅरेक्टर आहे इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्सचा, रायझोम्स ऑफ सी इड्यूज कंटेन स्टार्च अँड आर इडिबल. एकदम सिंपल या ठिकाणी देण्यात आले इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्समध्ये कॅरेक्टर. नंतर थर्ड कॅरेक्टर आहे सी ओरिएंटलिक रोज इंडियन शॉर्ट सबाजया, a perennial herb cultivated for its scarlet to orange red flower. Many
hybrid seed form are known in horticulture tubers. Rhizomes may used as vegetables. तर बघा हे तुम्हाला एकदम सिंपल आहे. इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स एवढं काय डीपमध्ये काहीच नाही, फक्त मोनोकोटचं आहे. आपण व्हेजिटेटिव्ह म्हणून व्हेजिटेटिव्स फूडसाठी सुद्धा आपण यूज करत असतो. आणि याच्यात आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी हे आपल्याला इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स आहे, कोणकोणत्या ठिकाणी यूज केलं जातं, कुठे काय केलं जातं, डिवल्ससाठी यूज केलं जातं, किंवा आपल्याला पार्क म्हणजे हँडसम फ्लावर्स आहे, पार्कसाठी गार्डनसाठी सुद्धा हे फ्लावर्स यूज केला जातो. मित्रांनो, ही शेवटची फॅमिली आहे SYBC सेकंड इयर 2025 नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार ही फॅमिली आहे. तुम्हाला जर नोट्स हवं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल ID वरती मी हे नोट्स तुम्हाला पाठवून देणार आहे. आता हे सर्व सिलेबस आपल्याला 1 by 1 इंट्रोडक्शनपासून तर शेवटपर्यंत आपल्याला सर्व युनिट स्टडी करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.